आज आपल्या 8च्या चॅप्टरचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडायसेस बघूया. इंडायसेस कशाला म्हणतात. इंडायसेस बघण्याआधी आपण इंडेक्स बघूया आणि इंडेक्स नंतर इंडायसेस आपल्याला लक्षात येईल. आता इकडे बघा, 2 × 2 2 इज मल्टिप्लाइड 2 टाइम्स. आपण हे लिहितो कसं, 2⁻². याचा अर्थ 2चा 2 वेळा मल्टिप्लिकेशन आहे. 2⁻². आता 2 × 2 × 2 इथं 2चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे. इथं आपण या पद्धतीने लिहितो, 2 इज मल्टिप्लाइड 3 टाइम्स. इथं ह्याला आपण पॉवर म्हणतो. 2 ला पॉवर, 3 ला पॉवर. 2 इज मल्टिप्लाइड 2 टाइम्स. इथं 2 इज मल्टिप्लाइड 3 टाइम्स. इथं हा जो 2 आहे हा 2 बेस आहे आणि ही 2 आहे ती पॉवर किंवा इंडेक्स आहे. इथं ह्याला इंडेक्स म्हणतात. इथं इंडेक्स 3 आहे, इथं इंडेक्स 2 आहे आणि इथं बेस 2 आहे, इथं बेस 2 आहे. आता इकडे बघा, जी पॉवर आहे त्या पॉवरला इंडेक्स म्हणतात. पॉवरला इंडेक्स म्हणतात. आणि हे अनेक इंडेक्स आहेत, म्हणजे प्लुरल फॉर्म आहे इंडेक्सचा, त्याला इंडायसेस म्हणतात. म्हणजे इथं 2, 3 हे इंडायसेस आहेत. तर इंडेक्सचा प्लुरल फॉर्म किंवा अनेक वचने त्याला इंडायसेस असा शब्द आहे. इंडायसेस. तर हे मिनिंग झालं आपलं इंडायसेसचं. तर आपण यानंतर जे काही लॉज ऑफ इंडायसेस आहेत ते काही लॉज ऑफ इंडायसेस आपण बघूया. इंडायसेसचा मिनिंग आपल्याला कळलं की इंडेक्सचा प्लुरल फॉर्म म्हणजे इंडायसेस. तर लॉज ऑफ इंडायसेस आपण बघूया. आपण लॉज ऑफ इंडायसेस बघतोय. पहिला लॉ आहे बघा, a⁻m × a⁻n. ठीक आहे. इथं a⁻m आणि इथं × a⁻n आहे. इथं बेस समान आहे. बेस समान आहे आणि इथं इंडेक्स डिफरंट आहे आणि बेस समान आणि इंडेक्स डिफरंट आहे आणि इथं मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. अशा वेळी काय करायचं, जो बेस समान बेस आहे तो बेस आहे असा खाली घ्यायचा आणि इंडेक्सचं बेरीज घ्यायची, इंडेक्सचं ऍडिशन घ्यायचं. ठीक आहे. या पद्धतीचं एक्झाम्पल आपण बघूया. समजा इथं 2⁻³ आहे आणि इथं 2⁻4 आहे. बेस समान आहे, इंडेक्स डिफरंट आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. बेस समान, इंडेक्स डिफरंट आणि मल्टिप्लिकेशन. अशा वेळी जो काय दोघांचा समान बेस आहे, सेम बेस, तो सेम बेस घ्यायचा आणि इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 2⁻7. त्यानंतर इकडे बघा, 3⁻4 आहे आणि इंटू 3⁻7 आहे. इथं बेस समान आहे, इंडेक्स डिफरंट आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. त्यावेळी जे काय सेम बेस आहे तो सेम बेस आधी घ्यायचा आणि जे काय इंडेक्स आहे त्या इंडेक्सची सम घ्यायची. ठीक आहे. हा आहे लॉ ऑफ इंडायसेस मधला पहिला लॉ. ठीक आहे. आता यानंतर आपण दुसरा लॉ बघूया. आता लॉ ऑफ इंडायसेस मधला दुसरा लॉ आहे a⁻m / a⁻n. इथंही बेस समान आहे. बेस समान आहे आणि इंडेक्स डिफरंट आहे आणि समान बेस आणि डिफरंट इंडेक्सचा इथं डिवायडेशन आहे. समान बेस आणि डिफरंट इंडेक्सचं इथं डिवायडेशन आहे. त्यावेळी जो काय बेस आहे तो समान बेस घ्यायचा आणि जे काय इंडेक्स डिफरंट आहे त्या इंडेक्सचं इथं सबस्ट्रॅक्शन करतोय, म्हणजे वजाबाकी आपण इंडेक्सची करतोय. या पद्धतीचं एक्झाम्पल बघा. आपल्याला समजा 7⁵ दिलेलं आहे आणि डिवाइड बाय 7⁵2. सेम बेस, डिफरंट इंडेक्स आणि डिवायडेशन. सेम बेस, डिफरंट इंडेक्स आणि डिवायडेशन. अशा वेळी आपण काय करतोय, जो काय बेस सेम आहे तो बेस सेम घेतोय आणि जे काय इंडेक्स आहे ते इंडेक्सचं सबट्रॅक्शन करतोय. 5 - 2 किती आलं, 3 आलं. ते 3 आपण इथं लिहितोय. या पद्धतीचं दुसरं एक्झाम्पल बघा. समजा 8⁻4 आहे आणि डिवाइड बाय 8⁻2 आहे. बेस समान, इंडेक्स डिफरंट आणि डिवायडेशन. अशा वेळी समान बेस घ्यायचा आणि जे काय इंडेक्स आहेत इंडेक्स सबट्रॅक्शन घ्यायचं. इंडेक्स सबट्रॅक्शन 2 आलं. या पद्धतीने हे आहे लॉ ऑफ इंडायसेस मधला दुसरा लॉ. लॉ ऑफ इंडायसेस मधला तिसरा लॉ आहे a⁻b. ही ब्रॅकेट मध्ये आहे, a⁻b. आणि ही a⁻b ह्या मल्टिप्लिकेशनचा इथं इंडेक्स आहे m. ठीक आहे. तर इथं काय केलेलं आहे, जे काय दोघांचं मल्टिप्लिकेशन त्यातला पहिला आहे, पहिला रेस टू जे काय इंडेक्स आहे तो इंडेक्स इंटू दुसरा रेस टू इंडेक्स. ठीक आहे. आता या पद्धतीने आपण काही एक्झाम्पल्स बघूया. समजा 2 × 3 आहे आणि रेस टू 7 आहे. 2 × 3 रेस टू 7 आहे. तर आपण या रूल प्रमाणे असं लिहू शकतो, 2⁻7 × 3⁻7.
ठीक आहे. आणि समजा 5 इंटू 2 आहे आणि रेस टू 4 आहे, तर अशा वेळी आपण 5 इंटू 4 आणि इंटू 2 इंटू 4 या पद्धतीनं आपण लिहू शकतो. हा आहे लॉ ऑफ इंडायसेसचा तिसरा लॉ. चौथा आहे लॉ एनी रेस टू 0. कुठलाही नंबर असो रेस टू 0 1 येत. मीन्स 5 रेस टू 0 जर असेल, 5 चा इंडेक्स 0 असेल तर 1 येणार. 7 रेस टू 0 1, 8 रेस टू 0 1, एनी रेस टू 0 1 येते. हा लॉ ऑफ इंडायसेसचा चौथा लॉ आहे. त्यानंतर आपण पुढचा लॉ बघू. एनी रेस टू जर पॉवर मायनस असेल, पॉवर मीन्स इंडेक्स मायनस असेल, तर याचा अर्थ आहे 1 अपॉन तो नंबर रेस टू जे काय त्याचा इंडेक्स आहे तो m. आणि हा पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये लिहायचा. मीन्स आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात बघू. आता 7 रेस टू मायनस 2 आहे, 7 रेस टू मायनस 2 याचं मिनिंग असं आहे 1 अपॉन 7 रेस टू 2. आता 8 रेस टू समजा मायनस 3 आहे, याचं मिनिंग आहे 1 अपॉन 8 रेस टू 3. ठीक आहे. हा आपला चौथा आहे लॉ ऑफ इंडायसेस मधला चौथा. पुढचा लॉ आहे पाचवा ए रेस टू एम. आणि ह्या नंबरला रेस टू एन आहे, म्हणजे ए चा इंडेक्स आधी एम आहे आणि ही टोटल ब्रॅकेट मध्ये आहे आणि ह्याचा इंडेक्स एन आहे, ह्याचा इंडेक्स हा एन आहे. त्यावेळी इकडे बघा, इथं ह्या इंडेक्सची आपण अदला बदली करू शकतो. मीन्स ए रेस टू एन रेस टू एम असंही आपण लिहू शकतो. किंवा आपण हे दोन जे काय इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो एम इंटू एन. ठीक आहे. मीन्स एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये आपण हे लिहिताना कसं लिहू शकतो बघा. समजा 2 रेस टू 3 आहे आणि रेस टू 7, तर अशा वेळी आपण 2 रेस टू 7 रेस टू 3 असंही लिहू शकतो. या इंडेक्सची अदला बदल आपण करू शकतो, खाल्लावर वरला खाली आपण घेऊ शकतो. आणि त्यानंतर हे लिहिताना आपण बघा बेस काय 2 आहे आणि जे काय इंडेक्स आहे त्या इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन 7 इंटू 3 21 या फॉर्म मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. हा आपला पुढचा लॉ आहे. आणि त्यानंतर आणखी पुढचा लॉ आपण बघूया. पुढचा लॉ आहे ए अपॉन बी रेस टू एम आहे. मीन्स ही जे नंबर आहे तो नंबर फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे किंवा रॅशनल फॉर्म मध्ये नंबर दिलेला आहे आणि रेस टू एम. तर हे लिहिताना आपण सुट्या फॉर्म मध्ये बी लिहू शकतो ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम. हा आपला लॉ आहे. त्यानंतर बघा पुढचा जो 7th लॉ आहे, 7th लॉ आहे ए अपॉन बी रेस टू मायनस एम. मीन्स फ्रॅक्शन फॉर्म मध्ये नंबर आहे आणि त्याची जी काही इंडेक्स आहे तो इंडेक्स निगेटिव्ह आहे. इंडेक्स जर निगेटिव्ह असेल फ्रॅक्शन फॉर्मचा, तर आपण इंडेक्स जर पॉझिटिव्ह आपल्याला लिहायचं असेल तर काय करायचं, हे सरळ उलट लिहायचं. जे काही फ्रॅक्शन फॉर्म मधला नंबर आहे तो उलटा नंबर लिहायचा, बी अपॉन ए रेस टू एम या फॉर्म मध्ये लिहायचं. हे आपला पुढचा 7वा लॉ आहे. असे 7 लॉ आहेत आपले लॉ ऑफ इंडायसेस. ते काही वेळेला आपल्याला वापरायचे किंवा पुढच्या स्टँडर्ड्स मध्ये आपल्याला ते वापरायचे. आता आपण पुढची कन्सेप्ट बघूया. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आहे मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. विथ रॅशनल इंडायसेस. रॅशनल इंडायसेस, रॅशनल नंबर मीन्स काय आहे तर फ्रॅक्शन मध्ये नंबर आहे किंवा अपूर्णांक नंबर आहे. 2/7, 1/7, 3/4 हे जे नंबर्स आहेत ह्या नंबर्सला आपण काय म्हणतोय, रॅशनल नंबर्स म्हणतोय. इकडे बघा आता आपण बघितलेलं आहे 2 रेस टू 3 ह्याचं मिनिंग काय, 3 रेस टू 2 ह्याचं मिनिंग काय आहे हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे इथं जो इंडेक्स आहे हा बेस आहे, इथं इंडेक्स आहे तो इंटेजर आहे म्हणजे पूर्णांक आहे, इथं बी इंटेजर आहे. आता समजा असं दिलेलं आहे 2 रेस टू 1/4 याचा अर्थ काय. 1/4 हा नंबर काय आहे, अपूर्णांक आहे किंवा फ्रॅक्शन आहे आपण म्हणू. फ्रॅक्शन मीन्स हा रॅशनल नंबर आहे. म्हणजे ज्यावेळी पॉवर किंवा इंडेक्स हा रॅशनल नंबर असेल त्यावेळी त्याचा अर्थ काय हे आपल्याला बघायचं. मीन्स मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. मीन्स 3 रेस टू 1/7 हे तर इंडेक्स, इंडेक्स कसा आहे, फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन किंवा रॅशनल नंबर आहे. ज्यावेळी इंडेक्स रॅशनल नंबर असेल त्यावेळी त्याचा अर्थ काय हे आपल्याला बघायचं, तेच आपण बघूया. आता इकडे बघा आपण काही नंबर्स बघूया. 2 into 2
हे आपण लिहितोय कसं 2 किंवा 2 चा इंडेक्स 2 आहे आणि हा नंबर येतो किती 4. ठीक आहे. आता इकडे बघा हा जो 4 आहे हा 4 आला आहे कसा 2 चा 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन नंतर 4 आलेला आहे. एकाच नंबरचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. म्हणून 4 इज इक्वल टू काय येतं इकडे बघा 4 इज इक्वल टू 4 मीन्स 4 जो हा नंबर आहे हा 4 जो नंबर आहे तो हे जो 4 जो नंबर आहे ह्या 4 नंबरचं स्क्वेअर रूट काय येतं ह्या 4 नंबरचं हा जो 4 नंबर आहे ह्या 4 नंबरचं स्क्वेअर रूट येतं हे 2. ठीक. 2 चा 2 वेळा मल्टिप्लिकेशन आहे नंबर किती आलेला आहे 4. त्यामुळे 4 चा स्क्वेअर रूट म्हणजे दुसरं मूळ हे 2 आलेलं आहे. हे 4 चं स्क्वेअर रूट लिहिताना हे एक्सप्रेस करताना कसं एक्सप्रेस केलं जातं बघा 4⁻⁴ याचा अर्थ 4 चा स्क्वेअर रूट आहे आणि इज इक्वल टू 2 येत. ठीक आहे. आता आपण आणखी काही पुढचे नंबर्स बघूया. बघा 2 इंटू 2 इंटू 2 2 चं 3 वेळा मल्टिप्लिकेशन आहे. हे लिहिताना कसं लिहितो 2⁻³ मीन्स 2 चा इंडेक्स 3 आणि येणारा नंबर किती आहे 8 आहे. 8. ठीक आहे. ह्या 8 चं तिसरं मूळ म्हणजे क्यूब रूट हे 2 येणार आहे कारण 2 चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन किती आलेला आहे 8 आलेला आहे. त्यामुळे इकडे बघा 8 चा क्यूब रूट किती येणार आहे 8 चा क्यूब रूट 8 चा क्यूब रूट जो आहे तो येणार आहे 2. 8 चा क्यूब रूट तिसरं मूळ 8 चं तिसरं मूळ हे 2 येत हे 8 आहे आणि ह्या 8 चा म्हणजे 2 चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन 8 आलेला आहे. त्यामुळे 8 चं तिसरं मूळ किंवा क्यूब रूट हे 2 येत हे मिनिंग आहे. आणि हे एक्सप्रेस करताना 8 चं तिसरं मूळ किंवा क्यूब रूट आहे. 8 चा क्यूब रूट हे एक्सप्रेस करताना 8⁻⁴ येत 8⁻⁴. सेम टू सेम आता इकडे बघा आपण 2 चं 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन आपण घेऊ 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 2 हे एक्सप्रेस करताना कसं करणार आहे 2 चा इंडेक्स 4. ठीक आहे. आणि येणारा नंबर किती आहे 2 इंटू 2 4 इंटू 8 इंटू ही 16 येत नंबर येतो 16. पण 16 बघा 2 चा 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन 16 आलेला आहे म्हणून 16 चा ही 4th रूट आहे 2. 16 चा 4th रूट आहे हा 2. 16 चा 4th रूट आहे 2. मग ही 16 चा 4th रूट एक्सप्रेस करताना कसा केला जातो 16⁻⁴ बरोबर 2. 16⁻⁴ 16⁻⁴ याचा अर्थ काय 16 चं 4th रूट 2 आलेला आहे. 16 चा 4थं मूळ आलेलं आहे 2. 8⁻⁴ याचा अर्थ काय 8 चं तिसरं मूळ म्हणजे 8 चा 3rd रूट किंवा क्यूब रूट 8 चा क्यूब रूट बरोबर 2 येतो. तर हे फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये ज्यावेळी इंडेक्स असतो रॅशनल फॉर्म मध्ये ज्यावेळी इंडेक्स असतो ते त्याचं मिनिंग आहे. आपण आणखी काही नंबर्स बघू. हे बघा आता 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 4 टाइम्स करतो मी 3⁻⁴ नंबर किती येतो 3 3 9 9 3 27 27 इंटू 3 81 नंबर किती येतो 81. ठीक आहे. बघा 3 चा 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन 81 येत 3 सेम नंबर 3 चं 4 टाइम मल्टिप्लिकेशन 81 येते. थ्री इंटू 3 इंटू 3 इंटू 3 4 टाइम्स 3 चा मल्टिप्लिकेशन येते 81 म्हणून 81 चं 4th रूट आहे 3. 81 चं 4th रूट येतं 3. हे एक्सप्रेस करताना कसं केलं जातं 81⁻⁴ मीन्स 81 चा 4th रूट 3. ठीक आहे. हे मिनिंग आहे फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये किंवा रॅशनल फॉर्म मध्ये ज्यावेळी इंडेक्स असेल त्यावेळी. ठीक आहे. आता काही रॅशनल फॉर्म मधील इंडेक्स आपण बघूया. 7⁻⁴ याचा अर्थ 7 चं स्क्वेअर रूट 7⁻⁴ याचा अर्थ 7 चा क्यूब रूट 7 समजा 1/4 आहे याचा अर्थ आहे 7 चं 4th रूट 7⁻⁵ याचा अर्थ आहे 7 चं 5वं रूट. ठीक आहे. आता यावरून आपण असं म्हणू शकतो आता इकडे बघा a⁻⁴
1/m. याचा अर्थ एचं mth रूट, एचं mth रूट असं आपण म्हणू शकतो. तर हे मिनिंग आहे ज्यावेळी इंडेक्स रॅशनल फॉर्म मध्ये आहे. ते आपण काही एक्झाम्पल एक्झरसाइज मधील बघूया. तर जे काय एसएससीच्या पुस्तकातील पेज नंबर 15 आहे त्याच्यावर जे काय एक्झरसाइज आहे, एक्झरसाइज 3.1 त्यातलं जे काय पहिला क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन आपण बघू 1 मिनिटात. ठीक आहे, आपण क्वेश्चन बघूया. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. खालील नंबर्स आपण इंडेक्स फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचे आहेत. इंडेक्स फॉर्म मध्ये कसे लिहायचे ते आपण बघितलेलं आहे. 5th रूट ऑफ 13 याचा मराठीत अर्थ आहे 13चं 5वं मूळ. 5th रूट ऑफ 13 हे लिहिताना आपण कसा लिहू शकतो? 13 आहे, नंबर किती आहे 13 आहे आणि रूट किती आहे 5th रूट आहे त्यामुळे 1 आणि जे काय रूट नंबर आहे तो रूट किती आहे 5th. तर आपण म्हणतो 5th रूट ऑफ 13. परत पुढचं काय 6th रूट ऑफ 9. 6th रूट ऑफ 9 नंबर किती आहे 9 त्याचं रूट किती आहे 6th 1/6. 8th रूट ऑफ 100. 8th रूट ऑफ 100 आपण कसं लिहू शकतो? 100 नंबर आहे आणि त्याचं रूट किती आहे 8th मीन्स 1/8. ठीक आहे, आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. दुसरा क्वेश्चन आहे बघा. राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a. राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. तर खाली दिलेले नंबर्स आहेत ते लिहायचे कुठल्या फॉर्म मध्ये? nth रूट ऑफ a. nth रूट ऑफ a ह्या फॉर्म मध्ये नंबर्स लिहायचे. नंबर आता बघा 81 रेज टू 1/4 हे आहे. तर इकडे बघा हे लिहायचंय कसं? नंबर कुठला आहे 81. 81 चा हे 1/4 आहे म्हणजे 4th रूट आहे. हे लिहिताना कसं लिहू शकतो आपण? 4th रूट ऑफ 81. तर लिहायचं कसं? 4th रूट ऑफ 81 या पद्धतीने लिहायचं. 4th रूट ऑफ 81. आपण पुढचा नंबर बघू. पुढचा नंबर आहे बघा 49 रेज टू 1/2. हे हा लिहायचा कसा? आता हे बघा दुसरं मूळ आहे 49. हे मराठीत. आता इंग्लिश मधून आपण कसं म्हणू शकतो? दुसरं मूळ म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 49. स्क्वेअर रूट ऑफ 49. समजा तिसरा एखादा नंबर दिलेला आहे बघा. तिसरा नंबर येतं आपल्याला 100 रेज टू 1/19. हे आपण कसं लिहू शकतो? 19th रूट ऑफ 100. 19th रूट ऑफ 100. ठीक आहे, त्यानंतर पुढचा एखादा नंबर आहे. पुढचा एखादा नंबर आहे बघा 6 रेज टू 1/7. हे कसं लिहू शकतो आपण? 7th रूट ऑफ 6. 7th रूट ऑफ 6 या पद्धतीने आपण लिहू शकतो. 7th रूट ऑफ 6. ठीक आहे, तर हे मिनिंग आहे ज्यावेळी इंडेक्स हा रॅशनल नंबर असेल त्यावेळी त्याचं हे मिनिंग आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ते आपण 8th स्टँडर्डचे व्हिडिओ टाकू. धन्यवाद.